हॅलो फ्रेंड, मी सीमा. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला सोयाबीन वडीची चमचमीत रस्सा भाजी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर करूया आपण रेसिपी बनवायला. तर आधी फ्रेंड बघा, मी हे गरम पाणी करून घेतले. त्यात मी आता ह्या वडे टाकून देते. एक वाटी घेतले आहेत मी. आणि त्या भिजवून घ्यायच्या आहे. बघा अशा थोड्या हलवून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये हा गरम पाण्यातच भिजवून घ्यायचं आहे. त्यात थोडं मीठ पण घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. हे अर्धा तास बाजूला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. बघा फ्रेंड, गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात 1 चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला. त्यात 2 कांदे कापून घेतले, ते टाकायचे. परतवून घ्यायचे ते तेलात. पाच 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्याही परतवायच्या आहे. बघा, कांद्याला लालसर रंग झाल्यावर हा परतून झाला आहे. बघा, याचा रंग पण चेंज झाला आहे. आता लालसर झाला आहे कांदा. यातच आपल्याला आता तीळ घालायची. 1 चमचा तीळ घालूया. ते परतवून घ्यायची आहे. हे आपल्याला सगळं मंद आचेवरच परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात आता 1 ते 1.5 टमाटा चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे आणि तोही परतवायचा आहे. बघा, याला आता आपण टमाटर शिजू देऊया. त्यामुळे 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग परतवून घेऊया. बघा फ्रेंड, टमाटर पण शिजलेत आपले. छान शिजलेत आपले. आता आपण यात 7-8 काजूचे तुकडे घालूया. हे तुकडे करून घेतले मी. 7-8 काजू घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतले. बघा, आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातले तरी चालतात. काजूचे तुकडे घातल्याने आपल्याला ही रेस्टॉरंट स्टाईल भाजीची चव येते, म्हणून काजूचे तुकडे घालायचे. तुम्हाला जर काजूचे तुकडे घालायचे नसतील तर तुम्ही ह्या जागेवर 1 चमचा डाळ्या म्हणजे आपली रोस्टेड चणा डाळ पण तुम्ही यात घालू शकताय. आणि थोडं परतवून घ्यायचे 2 ते 3 मिनटं कमी आचेवर. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया हा मसाला आणि थंड होऊ देऊया. एकीकडे आपले वडे पण छान दिसतात. बघा, हे बघा, छान फुलले पण आहेत. आता यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे काढायचं आहे. पूर्णपणे दाबून हे पाणी काढून घ्यायचं आहे. त्यात थोडंही पाणी राहू द्यायचं नाही आहे. बघा फ्रेंड, एकीकडे आपला हा मसाला पण थंड झाला आहे. आता हा मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया. बघा फ्रेंड, गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता यात आपल्याला 3 चमचे तेल ओतून घ्यायचे. रस्सा भाजीला थोडं तेल जास्त ओतलं तरी चालतंय. त्यानंतर आपण हे वाटून घेतले. बघा, हे त्यात घालायचं आहे. मी हे वाटण एकदम बारीक वाटून घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे आता हे त्यात घालून घेऊया.
परतवायचं आहे आपल्याला हे आता छान तेलात. यात आता आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे बघा. साजूक तूप घालायचं आहे, त्याच्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते. जर तुम्ही ह्या जागेवर बटरही वापरला तरी चालेल, बटर घातला तरी चालेल. परतवून घ्यायचं याला छान. बघा फ्रेंड, यात आता सुके मसाले घालायचे. मी हा 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. लाल मिरची पावडर घालायची. ही मी 1.5 चमचा घालते, कारण की हे माझं तिखट नाही आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा घालते. अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता छान परतवून घ्यायचे. बघा फ्रेंड, तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तेलात परतवून घ्यायचा आहे. एकीकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले, कारण की मी यात गरम पाणीच घालणार आहे तरीसाठी. बघा फ्रेंड, हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आहे बघा. छान आता तो शिजला आहे. म्हणजे आता यात आपण सोयाबीनची भिजवलेली वडी टाकूया. ही परतवून घ्यायची. 1-2 मिनटं यांना मिक्स करून घ्यायचं. बघा फ्रेंड, हे 2 मिनटं परतवून घेतले बघा. सगळा मसाला वडींना छान हे झालं आहे. आता यात आपण पाणी घालायचे. पाणी लागता घालायचे. हे मी गरम करून घेतलं आहे पाणी. रस्सा भाजीमध्ये शक्यतो आपण गरम पाणी करूनच घालायचे, त्याने आपल्या भाजीला तरी पण खूप छान येते आणि रंगही खूप छान येतो. लागता घालूया. अजून वाटलं तर थोडं पाणी अजून घालता येईल. आता थोडं मीठ घालायचं चवीनुसार. मिक्स करून घ्यायचे. यात अजून थोडं पाणी घालूया. एक 5 ते 6 मिनटं आपण हे मंद आचेवर शिजू देऊया. बघा फ्रेंड, झालेत 5 मिनटं. ते 6 मिनटं आपण शिजवून घेतली आहे. बिना झाकण ठेवता आता कमी मंद आचेवरच म्हणजे आपल्याला हे झाकण ठेवायचे आणि 2 मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची. जास्त वेळ आपल्याला शिजवायची नाही आहे, 1-2 मिनटं आपल्याला ठेवायची आहे. फ्रेंड, 2 मिनटं झाले. बघा आपल्या भाजीला छान तरी पण आली आहे आणि ती आता झाली पण आहे. बघा, कमी गॅसवरच मी हे ठेवली आहे. जास्त वेळ झाकण लावून ठेवायचं नाही आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. यात पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकताय. कन्सिस्टन्सी कशी हवी आपल्याला ती आपण ठरवू शकतो. बघा, झाली आपली सोयाबीन वडीची भाजी तयार. बघा फ्रेंड, भाजीला रंगही छान आला आहे आणि खाण्यासाठी ती चविष्ट पण लागते. बघा फ्रेंड, यात भरपूर प्रोटीनची मात्रा आहे, तर हे शाकाहारी लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की करून बघा. हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.